तर नमस्कार पब्लिक, कसं काय? तर मी तुमचा लाडका हर्ष पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मित्रांनो, मनापासून धन्यवाद भाई, सातून पहिल्या ब्लॉगला काय सपोर्ट केला आहे. चला मित्रांनो, आज आपण चाललो संभाजीनगर मामाने मावशीकडे सुट्ट्यावरून. तर चला जाऊया मस्तपैकी. आणि आज आपण एकटे चला जाऊ. तर आलो आता कल्याण स्टेशनला. आता कल्याण स्टेशनला येऊन आपल्या ट्रेनची वाट बघतोय भाई. ट्रेनची वाट बघता बघता इकडे बायका भैया, बायकांना काय बोलू, कुठे बी कवा बी चालू होता रे बायकांचं काय आहे का नाही कुठे पण. आणि त्याच्यात भाई एवढी गरमी होते ना भाई, काय सांगू, खूप गरम होत आहे. तर चला आज ट्रेनची वाट बघता कंटाळा आला इथे, जाम राज गरम होतं, कवा ट्रेन येते असं वाटतंय म्हणा. तर चला ट्रेन फायनली मित्रांनो ट्रेन आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली जनशताब्दी एक्सप्रेस. तर चला मस्तपैकी जाऊ ट्रेनच्या आतमध्ये आणि बघूया कसं काय वातावरण. तर चला आलं, आपली सीट पण भेटलेली आहे मस्तपैकी. आणि हे बघा आता अजून तर ट्रेन निघाली आणि ट्रेन गाडी पुरी पॅक आहे ना बबडी भाई, आपली विंडो सीट आहे. चला मित्रांनो, गाडी निघालेली आहे कल्याण स्टेशनवरनं. आणि तुम्ही बघू शकतात भाई साप, इथे पण गरम होतं गरमीने. तर या हैराणी आणलाय भाई, काय करायचं काय समजत नाही. तर चला आता आलेलो आहे कसारा स्टेशनला. कसारा स्टेशनला ट्रेन थांबली. आणि भाई इथे बघा ट्रेनमध्ये काय काय झोळी बिये बनवली आहे भाई. हे काय भाई, कुठे बी कवा बी चालू होतं. आणि मी आपलं गप ऑर्केस्ट्रा ऐकत भाई, मजा घेत आपल्या ऑर्केस्ट्राची बँडची ठेके ऐकत गप चाललो आपलं मुकात. तर चला आता आणि सीन बघा इकडनं भाई, इकडनं मला वाटतं कोण खालती पडलं ना डायरेक्ट पडून जाईल भाई, मरून जाईल भाई. चला ते सीन बघत बघत आलोय आता इगतपुर स्टेशनला आलो. तर वडापाव घेत होतो. तर वडापाव घेतले आणि वडा बघा, हे वडा आहे की पाव आहे भाई, काय मलाच काय समजत नव्हता. तर वडापाव घेता घेता भाई आलो नाशिक स्टेशनला. तसं आलो भाई, गाडी सुटली. आणि बघा जरा आरशामध्ये फ्लेक्स करत होतो भाई, आणि लस्सीचा आनंद घेत मस्तपैकी भाई, लस्सी पीत पीत बाहेरचे सीन बघत भाई. त्या हवा पण एक नंबर लागत होती, ऊन पण होतं पण हवा एक नंबर लागत होती. मस्त लस्सीचा आनंद घेत मस्तपैकी जात होता, आपली गाडी पुढे जात होती. तर चला पुढे भेटूया. आणि इथे आलो अनकाई किल्ला, आपला मनमाडला लागतो अनकाई किल्ला. अनकाई किल्ला एक नंबर आहे गाईज. तर तुम्ही बघू शकता, हे माझी इच्छा आहे या किल्ल्याला एकदा तरी येऊ. आणि हे बघा इथे या लहान बाबूचं काय चालू आहे भाई, या माहेराने आणलेली यांनी रडून रडून, पण एक नंबर आहे. तर तुम्हाला दाखवतो लहान बाबू कसा आहे. तर हे बघा तो कसा गोंडस आहे. तर हे बघा गोल गप्पा भाई, याला काय समजतं की नाही, कसा हर हे बाबू मस्त गोली गोली पान. आणि इथं आलं आपलं संभाजीनगर फायनली पोचलेलो आहे. तर पोचून बघा आता एक अर्धा तास गाडी लेट झाली गाईज, काय सांगू तुम्हाला मला काय समजत नाही. आणि इथे बघा आता आलोय रिक्षामध्ये येऊ बघता फायनली घरी पोचलेलो आहे, चालत जातोय घरी. तर 2 मिनिटात माझं घर आहे भाई. एवढा कंटाळा आलाय ना, आता डायरेक्ट जेवणार आणि गप झोपणार गाईज, जाम कंटाळा आलाय म्हणा. तर बघा आता घरी फ्रेश